हिंजवडी पार्क येथे 400 ते 500 आय.टी. फ्रेशर्स इंजिनियर उमेदवारांची प्लायनोड सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उपेश रणजित पाटील यांनी कोट्यवधी रुपयाची आर्थिक फसवणूक केली आहे. उपेश रणजित पाटील यांनी वेगवेगळ्या कन्सल्टिंग मार्फत फ्रेशर्स इंजिनियर उमेदवारांना मोठ्या आर्थिक पगाराचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आगाऊ रक्कम स्वीकारून त्यांना कामाला लावतो असं सांगून स्वतःचा आर्थिक फायदा करीत इंजिनियर उमेदवारांची कोट्यवधी रुपयाची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन येथे उपेश रणजित पाटील आणि त्यांच्या इतर सहकार्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या तरुणांची उपेश पाटील यांच्या प्लायनोड सॉस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फसवणूक केली आहे त्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन आणि फोरम फॉर आय.टी. एम्प्लॉयीजशी तातडीने संपर्क साधावा असं आवाहन फोरमचे अध्यक्ष पवनजित माने यांनी केलं आहे. हिंजवाडी पोलीस स्टेशनला फ्लायनॉट सॅस कंपनी ही जी हिंजवाडीमध्ये एक रजिस्टर्ड कंपनी आहे, ज्यांनी जवळपास 400 ते 500 आय.टी. फ्रेशर्सला फसवलंय. त्यांच्याकडून 1 लाख 2 लाख 3 लाख अशा रकमा घेऊन त्यांना ट्रेनिंग देऊन जॉब लावतो असं सांगितलंय. त्या कंपनीचे जे मालक आहेत उपेश पाटील, आज त्यांना पोलिसांनी इथं ताब्यात घेतलेलं आहे आणि ती मुलं पण सगळी आली ज्यांची फसवणूक झालेली आहे. तर आमचं सगळ्या मुलांना हेच आव्हान आहे की ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये पैसे दिलेले असतील त्यांनी हिंजवाडी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी, नाहीतर आय.टी. फोरमला येऊन तुम्ही संपर्क साधावा. आणि ह्याला आता जे ताब्यात घेतलेलं आहे तर त्याच्याकडनं आमची अशी विनंती आहे की सगळ्या मुलांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावे. मग जर कुणी फ्लायनॉट सॅस या फेक कंपनीला जर कुणी पैसे दिले असतील तर ताबडतोब हिंजवाडी पोलीस स्टेशनला त्यांनी येऊन तक्रार नोंद करावी. आता याच्यावरती तक्रार गुन्हा नोंद झालेला आहे आणि आज याला ताब्यात पण घेणार. धन्यवाद.